नांदेड़ शहर के राज कॉर्नर स्थित एक दवा की दुकान से पुलिस ने 1600 नशीली गोलियां जब्त की। भाग्यनगर पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि फर्जी ग्राहक भेजकर जाल बिछाया। पुलिस द्वारा भेजे गए फर्जी ग्राहक ने 10 नशीली गोलियां मांगी। डॉक्टर प्रिस्क्रिप्शन के बिना यानी डॉक्टर की लिखित पर्ची नहीं होने के बावजूद मेडिकल चालक ने उसे प्रेगाबालिन कैप्सूल दे दिए और उसका खरीदी बिल भी नहीं दिखाया। पुलिस ने बताया कि अपराधी इन गोलियों का इस्तेमाल नशा करने के लिए कर रहे थे। पुलिस ने खाद्य एवं औषधि प्रशासन को सूचित किया कि जय हनुमान मेडिकल में नशीली गोलियां बेची जा रही हैं। खाद्य एवं औषधि प्रशासन और पुलिस ने संयुक्त रूप से मेडिकल स्टोर पर छापा मारा। पुलिस को 1600 गोलियों का जखीरा मिला। इस मामले में पंचनामा किया जा चुका है और मामला दर्ज करने की प्रक्रिया चल रही है। काल रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की जे राज कॉर्नर येथील एक जय हनुमान मेडिकल स्टोअरमध्ये ज्या गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देणे अपेक्षित नाही अशा गोळ्या ह्या काही गुन्हेगार मुलांना नशेकरिता विक्री केल्या जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सदर माहिती आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब व माननीय डीवायएसपी साहेब यांना दिली व त्यांच्या आदेशाप्रमाणे सदर ठिकाणी एक पंटर पाठवून 10 गोळ्यांची स्ट्रिपची मागणी केली असता प्रेगाब्लिन कॅप्सूल्स नावाची जी गोळी आहे त्याची 10 गोळ्या त्या सदर मेडिकल चालकाने आम्हाला दिल्या। त्यावरून आम्ही औषधी व अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री अशोक राठोड साहेब यांना सदर बाबीची माहिती दिली व त्यांना बोलावून आमचे PSI देशमुख आणि अन्न व औषध प्रशासनाचे राठोड साहेब असं माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मेडिकलची पाहणी केली असता त्या ठिकाणी सदर प्रकारच्या 1590 गोळ्या मिळून आल्या, परंतु त्याच्या खरेदीची पावती त्यांनी सादर केलेली नाही व अशा प्रकारे सदर मेडिकल चालकाने ज्या गोळ्या नशा करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात याची माहिती असतानाही विक्री केल्या होत्या। त्यामुळे सदरचे ठिकाणी अन्न औषधी प्रशासनाच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला असून त्याबाबत पुढील कायदेशीर कारवाई अन्न औषधी प्रशासन करीत आहे। तरी आमचं सर्व मेडिकल चालकांना एक आव्हान आहे या निमित्ताने की अशा प्रकारे ज्या गोळ्या नशेसाठी वापरल्या जाऊ शकतात त्या गोळ्यांची कुणीही प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री करू नये।